शिरोळ तालुक्यातील प्रदूषणकारी प्रोसेस उद्योगाचा खोटेपणा अखेर उघडकीस आला असून सीईटीपीमधील प्रक्रिया केलेले पाणी शेतीसाठी वापरले जात असल्याचा दावा पूर्णपणे फोल ठरला आहे. प्रदूषणमुक्त समितीच्या प्रत्यक्ष पाहणी दौऱ्यात धक्कादायक वास्तव समोर आले आहे. प्रक्रिया केलेले पाणी घेणारे फक्त 4 शेतकरी आढळले असून केवळ 5 एकर क्षेत्रावरच हे पाणी वापरले जात असल्याचं स्पष्ट झालं आहे. उर्वरित सर्व पाणी काळ्या ओढ्यातून थेट पंचगंगा नदीत सोडले जात असल्याचं उघड झाल्याने तालुक्यात संतापाची लाट उसळली आहे. बेटा अहवालात अनेक खोटे करार करण्यात आल्याचे समोर आले आहे. उपलब्धता नसल्याने हे प्रोसेस उद्योग पुन्हा सुरू करता येणार नाहीत असा स्पष्ट इशारा अभिप्राय प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अधिकारी अंकुश पाटील यांनी महापौरांना सादर केला आहे. त्यामुळे संबंधित प्रोसेस उद्योग अनिश्चित काळासाठी बंद राहण्याची शक्यता निर्माण झाली आहे. गेल्या 20 वर्षापासून पंचगंगा नदीकाठच्या नागरिकांना समस्यांच्या नरकात ढकलणाऱ्या या उद्योगांविरोधात आज जनाक्रोश तीव्र झाला आहे. या प्रोसेसवाल्यांनी 2 दशकापासून लोकांच्या आरोग्याशी खेळ केला आहे. येथून पुढे पंचगंगा नदीत एक थेंबही दूषित पाणी सोडू देणार नाही असा इशारा प्रदूषणमुक्त समितीचे धनाजी चुडमुगे यांनी दिला आहे. दरम्यान या संपूर्ण प्रकारामुळे प्रदूषण मंडळ, प्रशासन आणि उद्योगामधील संगनमताचाही संशय व्यक्त केला जात असून दोषींवर कठोर कारवाईची मागणी जोर धरू लागली आहे. लाईव्ह मराठीसाठी शिरोळहून सुभाष गुरव. काल महापौरांच्या अध्यक्षतेखाली जी नगरपालिकेमध्ये बैठक होऊन ठरलेलं होतं की प्रोसेसवाल्यांनी जे शेतकऱ्यांचे कन्सर्न लेटर दिलेले होते आणि एकूण क्षेत्राचं जी शहानिशा करायची होती ती आता समितीतल्या काही मोजक्या सदस्यांना घेऊन आणि इचलकरंजीचे तलाट्याने आपल्याला ते क्षेत्र सगळं दाखवलेलं आहे. आणि जे प्रोसेसवाल्यांनी जे करार तिथं इचलकरंजी महानगरपालिकेमध्ये दिलेले आहेत ते 70 एकर 100 एकरचे काय नाही तर 5 एकरचे निघालेले आहेत. त्या 5 एकरमध्ये सुद्धा कोण पाणी घेत नाही. आणि सगळ्यात गंभीर बाब म्हणजे त्यातल्या एका 173 गट नंबरमधून जी पाईपलाईन या सीईटीपीतनं आलेली आहे ते डायरेक्ट त्या काळ्या वड्याला जोडलेले आहे आणि तिथून डायरेक्ट काळ्या वड्यामध्ये पाणी जाते. आणि हे सगळे करार हे खोटे आहेत. शेतकरी पाणी कुठे घेतलेले दिसत नाहीत. आणि ज्या पद्धतीने ह्या लोकांनी सांगितलं होतं की आमचे शेतकरी घ्यायला तयार आहेत, आम्हाला जेवढे शेतकरी घेतात तेवढंच आम्हाला चालू करायला परमिशन द्या, ह्या जर हिशोब करून काढला तर यांनाच अजिबात ह्या शेतकरी पाणी घेत नाही. ते आता सगळं स्पष्ट झालेलं आहे. आता ह्या अभितेच्या भेट अहवालामध्ये स्पष्ट आता अंकुश पाटलांनी लिहिलेलं आहे प्रदूषण मंडळाच्या की आता पाणीच यांनी घेत नसतील तर प्रोसेस काय चालू करता येणार नाहीत. यांना संपूर्ण शेतीची पूर्तता करून आणि पुरेसं क्षेत्र उपलब्ध करून त्यानंतरच यांनाच प्रोसेस चालू करायच्यात नाहीत. आता हा प्रोसेसवाल्यांनी निर्णय घ्यायचा आहे. पण आता एक बाब स्पष्ट झालेली आहे की यांच्याकडं पाणी घ्यायला कुठलाही शेतकरी नाही आणि आत्ता यांनाच प्रोसेस चालू करता येणार नाहीत. याने आता इथून पुढच्या काळामध्ये शेतीची तजवीज करून पुरेसं शेतीचं क्षेत्र उपलब्ध करून मग परत आम्हाला तिने सांगून मग त्यानंतर पुढची काय असेल ती गोष्ट. आविष्कार इन्फ्रा तुम्हाला देत आहे विविध लोकेशन्सवर NA प्लॉट्स आणि प्राईम फ्लॅट्सचे प्रोजेक्ट्स. नंदिनी जाधव नगर, शांत निवांत कोल्हापुरात घर म्हणजेच नंदिनी जाधव नगर. मल्हार रामगिरी, तुमच्या स्वप्नातील बंगल्याची पहिली पायरी. मल्हार रामगिरी हातकणंगले. पॅनोरमा हिल्स आंबा, सह्याद्रीच्या कुशीत निसर्गाच्या सानिध्यात तुमचं स्वतःचं फार्म हाऊस. पद्मविरा सिटी जयसिंगपूर, एक आधुनिक लाईफस्टाईल देणारा 1 and 2 BHK होम्सचा प्रोजेक्ट.